नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचन अँड लाईफस्टाईलमध्ये. आज आपण करणार आहोत महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांना आवडणारं, मराठी माणसाला आवडणारं असं हे पिठलं. पण शक्यतो पिठलं हे पातळ असतं. हे खूप घट्ट झुणका पण नाही आहे, खूप पातळ पण नाही आहे. हे असं या पद्धतीचं हे पिठलं, भाकरी, ठेचा खूप छान लागतो. कोल्हापुरात पन्हाळ्यावर हे असं पिठलं मिळतं. जर तुम्हाला हे पिठलं कसं बनवतात त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. त्यासाठी आपल्याला तेल 3 टेबलस्पून गरम करा. तेल चांगलं गरम झालं की मोहरी, जिरे फोडणीला टाका. कढीपत्ता भरपूर टाका. आता लसणाच्या 10 पाकळ्या आपल्याला ठेचून घ्यायच्या आहेत. लसूण लालसर असा भाजायचा आहे. तर मिरच्या 3 टाकलेल्या आहेत. ह्या तिखट मिरच्या आहेत. तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. कांदा 1 टाका बारीक कट करून. हा मोठा 1 कांदा टाकलेला आहे. कांदा थोडा लालसर भाजून घेतल्यावर हिंग, हळद पाव टीस्पून टाका. आधी हिंग हळद टाकलं की ते करपतं, म्हणून नंतर टाकायचं असतं आणि पिवळा कलरही व्यवस्थित राहतो. तर कांदा व्यवस्थित परतलेला आहे. आपल्याला पाणी 1 ग्लास टाकायचं आहे. हे केलेलं पिठलं 2 लोकांना पुरतं. गॅस बारीकच करायचा आहे, मोठा करायचा नाही. चवीनुसार मीठ टाका. पाण्याला उकळी न येऊ देता थोडंसं कोमट झाल्यावर आपल्याला हे बेसन अगदी हळूहळू मिक्स करायचं आहे आणि इकडे आपण हातानं फिरवत राहायचं आहे, ज्याच्यामुळे गुठळ्या होणार नाही आहेत. साधारणपणे 1 कप 1 ग्लास पाण्याला लागतं. फक्त एकदम घालायचं नाही आहे, हळूहळू आपल्याला हे बेसन घालायचं आहे. गुठळ्या फोडत फोडत आपल्याला हे बेसन मिक्स करायचं आहे. एकसारखं हलवायचं आहे. तर थोडंसं घट्ट झालेलं आहे ते. पूर्णपणे 1 कप पीठ इथं बेसन पीठ लागलेलं आहे. सतत आपल्याला असं हलवत राहायचं आहे की ज्याच्यामुळे त्याच्यात गुठळ्या राहणार नाही आहेत. कसुरी मेथी टाकलेली आहे, ज्याच्यामुळे याची चव जराशी वेगळी. कसुरी मेथी नसेल तर तुम्ही साधी आपली रेग्युलर मेथी चिरून फोडणीत टाकली तरी चालेल. पिठल्याची चव खूप भारी लागते त्याच्यामुळे. तर व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि तेल 2 टीस्पून सोडा, त्याच्यामुळे छान पिठलं असं उमलून येईल. तर व्यवस्थित ते तेल मिक्स करून घ्या. गॅस मंदच ठेवायचा आहे. थोडंसं मीठ कमी होतं म्हणून मीठ घातलेलं आहे. आता झाकून एक 10 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे. 5 ते 10 मिनटं आपल्याला अधूनमधून हलवायचं आहे की ज्याच्यामुळे लागणार नाही. छान अशी वाफ आलेली आहे आणि हे पिठलंही व्यवस्थित उमलून आलेलं आहे. या पद्धतीचं टेक्स्चर बनवा, जे खूप पातळही नसेल, खूप घट्टही नसेल. भरपूर अशी कोथिंबीर टाका आणि गरम गरम हे पिठलं भाकरी, ठेचा, दही, कांदा ह्याच्याबरोबर सर्व करा. ह्याची चव फार अप्रतिम लागते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर शेअर करा. परत भेटूया अशाच नवीन रेसिपींसाठी. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.